मनोज जरांगे पाटील आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. सर, आज आपण इथे मुंबईत आलात. मराठा उद्योजक कॉन्क्लेव्ह 2025साठी तुम्ही इथे आलात. काय नेमकं हा कार्यक्रम असणार आहे मुंबईत? आपल्याला समाजाचे लेकरं व्यवसायाकडे न्यायचे असतील तर आपण ज्यांना अनुभव आहे, जे यशस्वी व्यवसाय झालेत, उद्योगात झाले, त्यांचं ज्ञान घेऊन आपण आपल्या लोकांना गावखेड्यापर्यंत, ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत नेलं पाहिजे. पुरं यशस्वी होते. नुसतं आपण सहज उभा करायचा म्हणून जर केलं तर आपल्याला अपयश येण्याची शक्यता असते. त्यामुळं जास्तीचं ज्ञान आपल्या समाजाला देऊन शहाणं करणं आपली जबाबदारी असते आणि ते आपण करायलोत. आज आलोत, आम्ही उद्घाटक म्हणून नाही आलो, परंतु आम्हाला त्यांचंच मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि गोरगरिबांना ते सांगायचं. कारण आता आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी, शिक्षणात मराठा समाज जाणारच आहे, आता त्यात योजनेत पण जाणारच आहेत. आपण आता आपल्या समाजाला व्यवसायाकडे पण नेलं पाहिजे, ही चांगली भूमिका आहे. काही जण जळतात त्याच्यावर सुद्धा. आज निकाल झाला का आता? नाही, आज येणार आहे आज. हां, नाही आता हे जास्तीचं आरक्षण हे खात्यात आणि दुसऱ्याला नाव ठेवतात. हे खरे चोट्टे आहेत. 70% आरक्षण 100%पर्यंत खात्यात. आता यांना खरं घ्यावा ना मग. तुम्ही लयच खऱ्याची बाजू वाढता म्हणता ना हमेशा. मराठ्यांना विरोध करायला तर सगळ्यात पुढं असता. मग आता हे चोरून का आरक्षण खाता इतकं? हे तर खायलाच नाही ना पाहिजे त्यांनी. आणि किती वाईट वाटतं आता. आरक्षण चाललं किती वाईट, आम्हाला किती वाईट वाटत असं. 40-50 वर्षापासून आमचं आरक्षण असून आम्हाला मिळालं नाही. आम्हाला मिळू द्यायनात. 10% दिलं तर कोर्टात जाता, कुणबीतून निघालं तरी कोर्टात जाता. आता किती वाईट वाटतं. नियतीला मान्यच नाही भाऊ. चोट्टे सगळ्या दुनियेचं चोट्टं खाता. हे आत्ता मराठी 15 दिवसात शहाणे झाले. आम्हाला मराठ्याला आत्ता कळालं सुप्रीम कोर्टात केस उभा राहिल्यापासून की हे जास्त आरक्षण खात्यात. फुकट खायची सवय लागली ना. 2 एकर वावर आहे ना तुमचं, तेवढंच वावर खावा. 2 एकर 4 एकर कसं काय खातो? चाल व्हाय बाहेर. 4 एकर वावर कसं काय खातो? नक्कीच आज त्याला काय महत्व द्या तर एवढं. हे काय आहे ती कामं धामच. हे मराठ्यावर जळणारे लोक आहेत. मराठ्यांचं चांगलं कधी बघवलं नाही यांना. नेत्याला म्हणतो मी, त्यांच्या समाजाचं त्यांनीच वाटोळं करून टाकलं. इतकं जर स्वतःच्या समाजासाठी लढले असते तर आत्तापर्यंत त्या धनगर समाजाचं कल्याण झालं असतं. त्यामुळे आम्ही यांना महत्त्व देतो. आणि मी तर नाहीच, मोजतच नाही मी यांना. कारण काय केला धक्काच लागत नाही. हे फुकट भांडण विकत घेतात. आणि धनगरांना कळलेलं आहे आपल्या आरक्षणाला मराठ्यामुळं धक्का लागत नाही. मग आपले नेते बुळबुळ कम करतात. त्याच्यामुळं आम्ही त्याला किंमतच देत नाही. मग काय केलं, सवय असते. आता काय करणार? नाही थुकलं तरी एखाद्याला थोका चाटायची सवय असते. आता काय करत त्याला? महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण पण बरेच वाढलेले मिळतात. अजूनही लहान मुली असतील त्यांच्यावरही अत्याचार होले आहेत. सध्याची जी नाशिकमधली पण एक घटना आहे. फडणवीसांना एक संदेश देऊन गेले मालेगावचं प्रकरण. छोट्याशा लेकीबाळीवरती वेळ आल्याच्या नंतर सरकारने तातडीनं न्याय करायचा असतो. इतकी वाईट बातमी आली आज की मालेगावच्या मुलीचा बलात्कार होऊन तिचं क्रूर हत्या करण्यात आली. त्या मुलीच्या कुटुंबालाच उपोषणाला उद्या बसणार आहेत अशी बातमी. ही महाराष्ट्रासाठी खूप वाईट बातमी. आणि त्यातले त्यात शर्मेनं मान खाली जाईल मुख्यमंत्र्यांची अशी बातमी आहे ती देवेंद्र फडणवीस साहेबाची. जर ते खरंच शहाणे असतील फडणवीस साहेब तर त्यांनी आजची आज तिथं एखादं मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ पाठवून त्या मालेगावच्या कुटुंबियाशी चर्चा करून त्यांच्या मागणीची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. ते जर उपोषणाला बसले तर महाराष्ट्राला तिथं जावं लागणार आहे. तिथं जावं लागणार आहे. आम्ही जर तिथं गेलो आम्हाला नाविलाजानं त्या लेकीच्या न्यायासाठी रस्ता जावं लागणार आहे. महाराष्ट्र कोपरा तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला ती उपोषणाला बसले म्हणल्याच्या नंतर आम्हाला महाराष्ट्र बंदची हक तिथं गेल्याच्या नंतर तारीख डिक्लेअर करावीच लागणार आहे. आणि आम्ही त्या लेकीच्या मागं उभा राहणार आहेत. परिणामाची चिंता आम्ही करणार नाहीत. तुम्हाला फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असल्यानंतर लोक बघा किती तरी
एक महत्त्वाची गोष्ट तिथं घडलेली फडणवीस साहेब, लोक न्याय मंदिरात घुसू शकतात तर लोक काही पण करू शकतात, हे फडणवीस साहेब लक्षात ठेवा. काही पण करू शकतात, कारण त्या न्यायदेवतेच्या पायरीच्या पाय पडून लोक आत जातात. तेच मालेगावात लोक कोर्टात घुसलेत. तुम्ही लक्ष न्याय द्यायचं लवकर शिका. असल्या वागणुकीमुळं आरोपींनाच लवकर शिक्षा द्यायची नाही. जसं की संतोष भाई देशमुख यांच्या आरोपींना शिक्षा द्यायची नाही. उलट त्यांचे पाठीराखे करणारे, समर्थन करणारे तुमचे कार्यकर्ते, अजितदादाचे कार्यकर्ते, त्यो टार पंक्चर का काय काऊन केला अजितदादाच्या राष्ट्रवादीने, त्यो परळीवाला टार पंक्चर केलंय. असले नेते तुम्ही संभलिणार. म्हणजे मुंडेंना वाल्मिक कराडची फार आठवण येते. त्यांनी त्या दिवशी भाषणातही हा ते टार पंक्चर आहे ना त्यांचा, अजित पवारचा. अजित पवार असे लोक सांभाळतात त्यांना. हे त्या परळीच्या टार पंक्चराला संभलिणार अजित पवार, आणि तो त्यांना शा देणारा संभलिणार. आणि शा कोण देतं यांना? यांनी ज्यांना आरक्षण दिलंय तेच लोक. आता हे काय सगळं गाबाळ जमा केलेलं त्यांनी नाव आहे. ते नाही का ते याचं ते परळीचं त्यो धन्या मुंडे, बरं. त्याने किती टीम संभळली. शा कोण देतं? अजित पवारांना. बारामतीत जाऊन, पुण्यात जाऊन, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना. आणि शा देणारा संभळितो कोण? परळीवाला. परळीवाल्याला संभळितो कोण? तर अजित पवार. खा घोडे. असंच पाहिजे यांना. नक्कीच. धन्यवाद सर बातचीत केल्याबद्दल. तर होते मनोज जरांगे पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ उबाळेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.